इरेक्शन म्हणजे लिंगात ताठरता येण्यासाठी उन्हाळ्यात तुम्ही जर ही गोष्ट करत असाल तर खूप मोठी चूक करत आहात. ती गोष्ट कोणती हे मी सांगणार आहेच, परंतु याशिवाय उन्हाळ्यात लिंगात ताठरता येण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरूच नका, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहतात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. लिंगात ताठरता येण्यासाठी बरेच जण एक घरगुती उपाय नेहमी करत असतात. तो घरगुती उपाय म्हणजे लसूण खाणं. विशेषतः कच्चा लसूण बरेच जण उपाशी पोटी सकाळी 4 ते 5 पाकळ्या खातात. याचबरोबर काही जणांना दिवसातून 2 ते 3 वेळा असा प्रकार करण्याची सवय असते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की लसूण हा आरोग्यासाठी चांगला आहेच. त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, ब्लड फ्लो इन्क्रीज होतो आणि इरेक्शन येण्यासाठी देखील हा मदत करू शकतो. परंतु हा कच्चा लसूण जर तुम्ही उन्हाळ्यात खात असाल तर खूप मोठी चूक करत आहात. कारण लसूण हा स्वभावाने उष्ण, तीक्ष्ण आणि उग्र स्वरूपाचा आहे. उन्हाळ्यात जर तुम्ही तो कच्च्या स्वरूपात घेत असाल तर तो तुमचं पित्त वाढवू शकतो, उष्णता वाढवू शकतो, अंगात दाह निर्माण करू शकतो, त्वचेवर देखील त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. एवढंच नाही, जर तुम्हाला पित्ताचा आणि विशेष करून मूळव्याधचा त्रास असेल, रक्तस्राव होत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये कच्चा लसूण बिलकुल खाता कामा नये. याने तुमच्या शरीरावरती आणखी विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचबरोबर तुम्ही पित्त प्रकृतीचे किंवा उष्णतेचा त्रास तुम्हाला जर वारंवार होत असेल तर अशा व्यक्तींनी तर लसूण खाणं उन्हाळ्यामध्ये वर्ज्य करणं महत्त्वाचं असतं. तुम्ही लसूण थोड्या प्रमाणात किंवा भाज्यांमध्ये टाकून किंवा रेसिपीच्या स्वरूपात अगदी कमी प्रमाणात उन्हाळ्यात खाऊ शकता. काही व्यक्तींसाठी हा चालू शकतो. परंतु आता मी ज्या सांगितलेल्या कंडिशनमध्ये लसूण हा बिलकुल खाता कामा नये. मी देखील लसूणवरती व्हिडिओ बनवलेला आहे. लसूण कोणी खावा, कोणत्या कंडिशनमध्ये खायला पाहिजे, कोणी नाही खायला पाहिजे, लसूण खायचा असेल तर नक्की योग्य पद्धत काय, या संदर्भात मी योग्य ते मार्गदर्शन मी माझ्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तो व्हिडिओ हवा असेल तर खाली याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल. तो व्हिडिओ कृपया आपण पाहावा. त्यामुळे अशा प्रकारचे घरगुती उपाय करण्यापूर्वी नेहमी विचार करण्यात यावा. हे केवळ लसूण एक उदाहरण आहे. याचप्रमाणे आहारातील जे जे उष्ण घटक असतात, जे तुम्ही इरेक्शनसाठी वापरत असाल तर त्याचा अधिक मात्रेत वापर बिलकुल करता कामा नये. ही झाली पहिली चूक. दुसरी चूक काय म्हणता येईल की बऱ्याच जणांना आता आयुर्वेदिक औषधांचं नॉलेज आलेलं आहे, माहिती आलेली आहे. त्यामुळे बरेच जण स्वतःच्या मनाने आयुर्वेदिक दुकानातून किंवा मेडिकलमधून काही औषधी घेऊन येतात. याच्यातील काही औषधं इरेक्शनसाठी जी काम करतात ती देखील काही प्रमाणात उष्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही औषधे उष्ण असल्या कारणाने जर तुम्ही अति प्रमाणात उन्हाळ्यात यांचा वारंवार वापर करत असेल तर त्याचा शरीरावरती इरेक्शनच्या ऐवजी इतर परिणाम, विपरीत परिणाम होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. याचबरोबर काही औषधं हे पचनात जड असतात. त्यामुळे उष्ण औषधे आहेत का, जड आहेत का याचं माहिती न घेता तुम्ही ही औषधे परस्पर वापरत जाता, स्वतःच्या मनाने ट्रीटमेंट करत जाता, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की औषध कोणतंही असो, आयुर्वेदिक असो, ॲलोपॅथी असो, डॉक्टरांच्या सल्ल्या व्यतिरिक्त किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कृपया औषधांचा आपल्या शरीरावरती प्रयोग करता कामा नये. उन्हाळ्यात या गोष्टींचा जर वापर तुम्ही केला, विशेष दक्षता न घेता, तर तुम्हाला जो परिणाम अपेक्षित आहे त्या परिणामापेक्षा तुम्हाला तुमच्या शरीरावरती दुष्परिणाम पाहायला मिळतील. हे झालं काही घरगुती उपायासंदर्भात किंवा काही औषधांसंदर्भात. आता मी तुम्हाला सांगतो की उन्हाळा सुरू झाला आहे, तर उन्हाळ्यात नक्की कोणती काळजी घ्यायची. एक सामान्य काळजी आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, तरी देखील मी तुम्हाला आहाराच्या काही गोष्टी सांगतो. एक म्हणजे उन्हाळ्यात अतिउष्ण, अतितीक्ष्ण, अति तिखट, मसालेदार, अति तेलकट, अति खारट असे पदार्थ बिलकुल घेता कामा नये. असे पदार्थ वर्ज्य करावेत. दुसरी गोष्ट म्हणजे अति प्रमाणात मांसाहार, व्यसनं, दारू, स्मोकिंग इत्यादी व्यसनं करू नयेत. याचबरोबर उन्हात विनाकारण गरज नसताना उन्हात फिरू नये. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की उन्हाळ्यात जास्त व्यायाम करायचा नसतो. हो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही जणांना असं वाटेल की व्यायाम करायला सांगतात, परंतु तुम्ही सांगताय की व्यायाम करू नका. तर याचा अर्थ व्यवस्थित घ्या. उन्हाळ्यात अतिव्यायाम करणं वर्ज्य आहे. अतिपरिश्रम किंवा उन्हात अतिपरिश्रम करणं, व्यायाम अधिक प्रमाणात करणं, ह्या गोष्टी तुम्ही कमी प्रमाणात केल्या पाहिजे. कारण उन्हाळ्यामध्ये आपलं बल कमी झालेलं असतं. उन्हाळ्यामध्ये आपलं घामाच्या स्वरूपात किंवा पाणी आपल्या शरीरातून जात असतं. आपली एनर्जी कमी होत असते. अशा वेळेत जास्त आयास करता कामा नये. आता उन्हाळ्यात काय करावे ते पाहूया. शीतल, द्रवल, स्निग्ध, गोड अशा स्वरूपाचा आहार घ्यावा. उदाहरणार्थ दूध, तूप, तांदळाचा भात इत्यादी. नेहमी सावलीत किंवा थंड वातावरणात राहण्याचा प्रयत्न करावा. सैल कपडे वापरावेत.
दिवसभरात पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावं. उन्हाळ्यात घामाच्या स्वरूपात आपल्या शरीरातून पाणी निघून जात असतं, तहानही वारंवार लागत असते. इतर ऋतूंच्या मानाने उन्हाळ्यात पाण्याची आपल्याला आवश्यकता जास्त प्रमाणात लागते. त्यामुळे उन्हाळ्यात पुरेशा प्रमाणात, योग्य प्रमाणात दिवसभरात पाणी घेतलं गेलं पाहिजे. पाणीदार फळे, ज्युसेस यांचा देखील वापर करण्यात यावा. आता मी तुम्हाला अशी काही उन्हाळ्यातील फळे सांगतो, ती तुम्हाला ताजंतवानं ठेवण्याचं काम करतात, तुम्हाला एनर्जी देतात, तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवू शकतात, ब्लड सर्क्युलेशन, ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत करू शकतात आणि याचमुळे तुमच्या इरेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मदत होऊ शकते. पहिलं फळ म्हणजे कलिंगड. कलिंगडाला तर नॅचरल व्हायग्रा असं म्हटलं गेलं आहे. कलिंगडचा चांगला उपयोग इरेक्शन येण्यासाठी होऊ शकतो. कलिंगडावरती एक डिटेल व्हिडिओ आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. हवा असेल तर तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली त्याची लिंक देईल. या व्यतिरिक्त आणखी कोणती फळं आहेत तर डाळिंब, संत्री, लिंबू, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी, याचबरोबर केळी हे 12ही महिने मिळू शकतं. ही जी आता मी तुम्हाला फळांची लिस्ट सांगितलेली आहे, ही जर फळे तुम्ही उन्हाळ्यात घेतली तर त्याचा तुमच्या शरीरावरती खूप चांगला परिणाम दिसून येतो. याचबरोबर ब्लड सर्क्युलेशन, ब्लड फ्लो आणि अनुषंगाने इरेक्शन येण्यासाठी देखील मदत करू शकतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की उन्हाळ्यामध्ये तुम्ही थोडंसं सहनशील राहा, जास्त पॅनिक होऊ नका. उन्हाळ्यामध्ये आपलं बल कमी झालेलं असतं, ताकद कमी झालेली असते, तुम्हाला हायड्रेशनची गरज असते. ताजंतवाने ठेवण्यासाठी, एनर्जी येण्यासाठी अशा प्रकारच्या पाणीदार फळांची किंवा अशा आहाराची आवश्यकता असते. त्यामुळे नेहमी कुठेतरी ऐकून किंवा कुठेतरी उपाय ऐकलाय म्हणून केवळ लैंगिक समस्येसाठी एखादा उपाय करत बसण्यापेक्षा त्या उपायामागचं सत्य काय आहे हे जाणून घ्या. तो उपाय सर्व ऋतूमध्येच लागू पडेल का नाही हेही खात्री करून घ्यायला काही हरकत नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आयुर्वेदामध्ये मैथून कोणत्या ऋतूमध्ये किती करायचं, म्हणजे शारीरिक संबंध कोणत्या ऋतूमध्ये किती यायला पाहिजेत, किती दिवसांनी करायला पाहिजे, इतका डिटेल अभ्यास आहे. त्यामुळे ग्रीष्म ऋतू म्हणजेच आत्ताचा जो उन्हाळा आहे यामध्ये आपलं बल कमी झालेलं असतं. त्यामुळे आपल्या बलानुसार, आपल्या ताकदीनुसार, आपल्या एनर्जीनुसार शारीरिक संबंध यायला पाहिजेत. त्यामुळे उन्हाळ्यात अतिमैथून देखील टाळलं पाहिजे. अशा प्रकारचे खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आपले असतात. व्हिडिओ पाहत जावा, हे व्हिडिओ इतरांना शेअर करत जावा. आपलं इंस्टाग्रामचं एक पेज आहे डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल, या पेजवरती देखील खूप माहितीपूर्ण व्हिडिओ दिलेले असतात. त्यामुळे माझी नेहमी तुम्हाला रिक्वेस्ट राहते की आपले व्हिडिओ हे जास्तीत जास्त शेअर करावं. याचबरोबर इरेक्टाईल डिस्फंक्शनबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर एक कंप्लीट प्लेलिस्ट आपल्या व्हिडिओची अवेलेबल आहे. खूप सारे व्हिडिओ आहेत, ते पाहिले तरी तुमच्या बऱ्याचशा शंका दूर होतील. जर तुम्हाला आणखी शंका असतील तर खाली कमेंट्स करायला विसरू नका. मात्र व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. शरीराची काळजी घ्या, योग्य त्या ऋतूत योग्य तो आहार घ्या. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.